नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे रुद्र आता सावीला घेऊन आलेला आहे त्यांच्या NGO मध्ये. तेव्हा तो तिथं आल्यावर सांगत असतो की मुलांना ओळखलं का, ही ताई कोण आहे ते. मुलं पण एवढी आगाऊ असतात की मुलं काय म्हणतात माहिती आहे का, दगड, कागद, कापूस, वाली ताई असं मुलं बोलतात. म्हणजे तिथंच या सावीचा चांगलाच पचका झालेला असतो. म्हणजे त्या दिवशी डब्यातून सावीनं जे काही मुलांना खायला आणलेलं असतं त्यामुळं तर मुलांनी हे सगळं तिथे सांगितलेलं असतं. त्याच वेळी इकडे आता गिरीजा डबा घेऊन येणार असते आणि मुलं जेव्हा हे बोलतात तेव्हा रुद्र म्हणतात, असं नाही म्हणायचं, ही जी आहे ना ताई आपल्याला डान्स शिकवायला आलेली आहे असं म्हणत आता डान्सची प्रॅक्टिस त्यांची सुरू झालेली असते. आणि मग तेवढ्यात गिरिजा तिथं डबा घेऊन येते जेवणाचा. गिरिजा म्हणते की रुद्र, डबा आणलाय जेवणाचा. तेव्हा रुद्र म्हणतो की हां, बरं झालं आणला, भूक लागलेली आम्हाला, असं तो सुद्धा सांगू लागतो. तेवढ्यातच लगेचच तिथं सावी येते आणि म्हणते, नाही नाही आपलं बाकी अजून. मग तिथे गिरिजा थांबलेली असते. श्रीमंत तिथून येतो आणि म्हणतो, काय चाललंय हे, नवरा तुझा आणि नाचवते ती सावी, ती त्या सावीच्या तालावर नाचतोय. तेव्हा गिरिजा म्हणते, तसं काही नाही रे दादा. तेव्हा तो म्हणतो की मला माहीत नाही का आता कसं आहे ते. नाही बघ तूच काय चाललंय ते, कारण आता सावी नाचत असते तसं रुद्र नाचत असतो आणि ही गोष्ट काय इकडे श्रीमंतला पटलेली नसते. रुद्रच्या मनात काही नसतं, पण सावीच्या मनात काय आहे हे अख्ख्या दुनियेला माहिती आहे. गिरिजाला सुद्धा वाईट वाटत असतं. तेव्हा पुन्हा गिरिजा आता समोर पाहते आणि एक नवीन स्टेप आता बसवलेली असते, ती म्हणजे सावीने, आणि ती डान्सची स्टेप करून दाखवत असते. आणि इकडे रुद्र मात्र सावीबरोबर फारच रोमॅन्टिकमध्ये पोजमध्ये तिथं असतो आणि इकडे गिरिजाला वाईट वाटत असतं. गिरिजाला कळतच नसतं की हे सगळं काय होतंय, या सगळ्या गोष्टी काय होत आहेत, नक्की काय करायचं या सगळ्याचं, हा प्रश्न उभा राहिलेला असतो. तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजेच की सावी ज्या पद्धतीने पाहत असते त्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी घडत असतात. आणि मग मात्र या सगळ्यावरती उपाय कसा काढायचा हा प्रश्न उभा राहिलेला असतो. आणि नेमकं त्याच वेळेस आता इकडे गिरिजा पुन्हा समोर येते आणि म्हणते, रुद्र काय सांगते मी, असं म्हणत ती पुढे आलेली असते. आणि मग रुद्र म्हणतो की हो, आणि सावी मुद्दामच रुद्रला मिठी मारून त्याच्याजवळ येण्याचा प्रयत्न करते. रुद्र म्हणतो की सावी, ह्या गाण्याला ही स्टेप मॅच नाही होते, असं रुद्राने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र आता इकडे श्रीमंत म्हणतो, जाळ आणि धूर, काहीतरी जळल्याचा वास येतोय मला, असं तो सांगू लागतो. तेव्हा सावी म्हणते की नाही नाही काय जळलेलं, आणि कशाला काय जळेल, कशासाठी जळेल, असं म्हणत ती बोलते आणि तिथून निघू लागते. खरं तर इकडे श्रीमंतला कळलेलं असतं की इकडे राग आलेला आहे, तो म्हणजे गिरिजाला, म्हणून तर तो तिला चिडवत असतो. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे गिरिजा ज्या पद्धतीने बोलत असते आणि ती मग विशाखाला फोन करते. ती म्हणते की मला नाही माहिती आज काय झालेलं, पण मला नाही आवडली ही गोष्ट. तेव्हा मात्र विशाखा म्हणते, का काय झालं. तेव्हा ती सांगते की ती सावी आहे ना रुद्रच्या जरा जास्तच जवळ आली होती, पण मला नाही पटलं ते. तेव्हा विशाखा म्हणते, अगं कसं, नवरा आहे ना तुझा तो. तेव्हा ती म्हणते, बरं मला काही गोष्टी सांगायच्यात, मी नंतरच सांगेल तुला. आता गिरिजा घरी आलेली आहे, रुद्रसुद्धा घरी आलेला आहे. आणि तेव्हा मात्र तिथे वासंती येते आणि म्हणते, दोघांना तुम्हाला गुरुजींनी खाली बोलवले, आपले गुरुजी जे आहेत ना ते आलेले आहेत. त्या क्षणी आता रुद्र आणि गिरिजा दोघंही खाली येतात. गुरुजी तिथे येऊन बोलायला सुरुवात करतात. तुमच्या दोघांचं लग्न झालं, पत्रिका बघतोय मी या घरातल्या सगळ्यांच्या, तर तुम्ही दोघं अजून कुलदेवतेच्या दर्शनाला गेलेला नाही आहेत ना, तर तुम्हाला दोघांना कुलदेवतेच्या दर्शनाला जावं लागेल. तेव्हा रुद्र म्हणतो, काही हरकत नाही आहे, जाऊया. हे सगळं चाललेलं असतं आणि तेवढ्यातच नागेश्वर तिथे येतो आणि नागेश्वर म्हणू लागतो की काय मग, कशाचं बोलताय तुम्ही, कुलदेवताचं दर्शन, जातील ना मग, काही प्रॉब्लेम नाही. गुरुजी म्हणतात की तुम्हालाही जावं लागेल दोघांना. वासंती म्हणते की चालेल, असंही आमचंही खूप दिवस झालं जाणं झालेलंच नाही आहे, जाऊया चौघंजण. आणि हा सगळा डाव असतो तो म्हणजे नागेश्वरचा. नागेश्वरने मुद्दामूनच गुरुजींना सांगितलेलं असतं आणि गुरुजींना सांगून हा कुलदैवतेला जाण्याचा डाव रचलेला असतो. म्हणजे कोणाला शंकाही येणार नाही आणि त्याचबरोबर कोणाला कळणारही नाही, अशा पद्धतीने हा डाव रचलेला असतो. त्याला असं वाटत असतं की गिरिजाला काही कळणार नाही, म्हणजेच हे सगळं त्याने मुद्दामूनच केलेलं असतं. नागेश्वर म्हणतो की हे मात्र एकदम झॅक काम झाले बरं का,
असं म्हणत नागेश्वर इकडे म्हणतो की काही हरकत नाही आहे, जातील. आणि मनातल्या मनात तो म्हणू लागतो की जाताना 2 जोड्या जाणार, 4 जाणार आणि येताना 3 माघारी येणार. आणि त्याला आठवत असतं की त्याने उर्वशीसोबत हा सगळा प्लॅन आखलेला असतो. कारण उर्वशीला त्याने सांगितलेलं असतं की असा डाव आखायचा की खेळवून खेळवून मारायचं. इकडे रुद्रने आता श्रीमंतला भेटायला बोलवले आणि देवदर्शनाला जायचं आहे, तर तू पण आमच्याबरोबर चल. तेव्हा तो म्हणतो, कशाला? मी कबाब में हड्डी, काय गरज आहे त्याची? तेव्हा रुद्र मात्र म्हणत असतो की काही नाही होत आहे, तू चल आमच्यासोबत, मी सांगतोय ना तुला, असं रुद्र त्याला म्हणत असतो. तेव्हा मात्र श्रीमंत नाहीच म्हणून हट्टाला पेटलेला असतो. त्याचवेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र आता इकडे विशाखाला सुद्धा बोलवलेलं असतं गिरिजाने. आणि गिरिजा म्हणत असते की आम्ही सगळेजण जाणार आहे, तर तू पण आमच्याबरोबर यायचं आहे. तर विशाखा म्हणते, मी कशाला? तुम्ही जाताय ना दोघंजण, मग जा ना तुम्ही, मी नाही येत, असं विशाखासुद्धा तिला सांगू लागते. परंतु गिरिजा मात्र ऐकायलाच तयार नसते. गिरिजा म्हणत असते की नाही, यावंच लागेल तुला. तेव्हा ती म्हणते, कसं सांगू तुला? आजपर्यंत ही गोष्ट मी कुणालाच सांगितलेली नाही आहे. अगं, मोनूच्या पण जीवाला धोका आहे, माझ्या पण जीवाला धोका आहे, म्हणून तर मोनूला मी गुपचूप एका ठिकाणी ठेवलेलं आहे, असं ती सांगू लागते. तेव्हा म्हणते, कोणापासून? तेव्हा ती सांगते की नागेश्वर साहेबांपासून. इकडे शेवटी श्रीमंतसुद्धा आता तयार होतो. पर्यायच नसतो तयार होण्याशिवाय. श्रीमंत म्हणतो की चालेल, येईल मी पण. विशाखा म्हणते, अगं काय सांगतेस हे सगळं? तेव्हा ती म्हणते, तुला वाटतंय ना मी तुझ्यासोबत यावं? मी येते तुझ्यासोबत, काहीच हरकत नाही आहे. कारण तू एवढं माझ्यासाठी केलं आहे, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता माझा जीव वाचवलेला आहे आणि एवढ्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. मग मी तुझ्यासाठी एवढं करणार नाही आहे का? असं ती सांगू लागते. आणि तेव्हा मात्र विशाखा तयार झालेली आहे. ती म्हणते, अगं मी एवढं काही केलं नाही आहे, तुझा जीवसुद्धा माझ्यामुळंच धोक्यात होता ना. तेव्हा मात्र इकडे विशाखा म्हणत असते की आपण आहे ना एकत्र. त्याच वेळी आता इकडे नागेश्वर आणि उर्वशी यांचं बोलणं चालू आहे. ते दोघंही बोलत असतात. त्या दोघांचंही बोलणं अशा पद्धतीने चाललेलं असतं की आता घेऊन जायचं, पण त्यांना कळलं पाहिजे ना, आपण त्यांना घेऊन जाणार आहोत ते आणि मारून टाकणार आहे ते. कसं आहे, सुनबाईंना असं खेळून खेळून मारायला मजा येते ना, म्हणूनच म्हणलं त्यांना घेऊन जायचं आणि मग तिथं नेऊन मारायचं. आता त्यांना ही गोष्ट कळली पाहिजे, ही गुड न्यूज आहे, त्यांना कळली पाहिजे ना. इकडे विशाखाला आठवत असतं की जेव्हा तिचा जीव धोक्यात होता तेव्हा कशा पद्धतीने तिचा जीव इकडे गिरिजाने वाचवलेला असतो. कारण ते गुंड जेव्हा न्यायला आलेले होते तेव्हासुद्धा गिरिजा म्हणत असते की हात लावायची गरज नाही आहे, आम्ही स्वतः येतोय, असं म्हणत गिरिजाने जी हिंमत दाखवलेली असते आणि त्या दोघीही गेलेले असतात. तेव्हा गुंडांची धुलाई केलेली असते. गिरिजाने स्वतःच्या लग्नाचा सुद्धा विचार केलेला नसतो, परंतु इकडे जीव वाचवलेला असतो तो म्हणजे विशाखाचा. इकडे नागेश्वर म्हणत असतो की कसं आहे माहिती आहे का, आगीशी आपलं जुनं नातं आहे, त्यामुळं काहीच हरकत नाही आहे, सगळ्या गोष्टी छानच होणार आहेत आणि सगळं कसं अगदी व्यवस्थित होणार आहे, त्यामुळं काळजी करू नका दीदी, असं म्हणत नागेश्वर बोलत असतो. आणि मग नागेश्वरचं म्हणणं आहे की काहीही झालं तरीही आत्ता तिला खेळवून खेळवून मारायचं आणि असं मारायचं की तिला कळलं पण नाही पाहिजे, पण तिचा जीव तर गेला पाहिजे. इकडे हे सगळं प्रभासने ऐकलेलं असतं आणि प्रभासला मात्र त्रास होत असतो. तो म्हणत असतो की म्हणजे ह्या नाग्याचा तो प्लॅन आहे. त्याला आठवतं सुद्धा जुनं नातं आगीशी म्हणजे काय, तर गिरिजाच्या आईबाबांना, देवकी आणि त्याचबरोबर तिच्या नवऱ्याला ज्या पद्धतीने ह्या नागेश्वरने मारलेलं आहे, पेटवून मारलेलं असतं, हे सगळं त्यालाही आठवत असतं. तेव्हा मात्र नागेश्वर म्हणत असतो की चला आता तिचा काटा काढायचा. दुसऱ्या दिवशी सकाळी निघालेले असतात, पण गिरिजाला एक फोन आलेला असतो, पांढऱ्या गाडीत बसू नकोस, पांढऱ्या गाडीत बसलीस तर तुझ्या जीवाला धोका आहे. आता तो फोन कोणाचा आला आहे काहीच माहीत नसतं. दुसऱ्या दिवशी नागेश्वर मुद्दामच म्हणत असतो की चिरंजीव, तुम्ही आमची गाडी घ्या, आम्ही दुसऱ्या गाडीत येतो, असं सांगू लागतो. तेव्हा गिरिजा म्हणते की नाही, नको, त्या गाडीत नको. तेव्हा तिला लगेचच इकडे रुद्र म्हणतो, काय झालं, म्हणजे तुम्ही असं का बोलताय? तेव्हा गिरिजा म्हणत असते की नाही, नको, आपण एकाच गाडीत जाऊया ना, 2-2 गाड्या न्यायची काय गरज आहे? तेव्हा वासंती म्हणते, अगं असं काय करतेस, तुमची प्रायव्हसी असू दे की तुमच्यासोबत. तेव्हा नागेश्वर म्हणतो, ठरवा एकदा सुनबाई कुठल्या गाडीत बसायचं आहे. म्हणजे आता गिरिजाला धमकवण्याचा सुद्धा हा जो प्लॅन असतो तो नागेश्वरचाच असतो. नागेश्वरनेच जाणून बुजून हे केलेलं असतं. शेवटी गिरिजा काही ऐकायला तयार नसते. रुद्र म्हणतो, काय करायचं सांगा. मग गिरिजा शेवटी आता दुसऱ्या गाडीत बसते, म्हणजेच जी
नागेश्वरची गाडी, दुसरी रुद्रची गाडी आहे त्या गाडीमध्ये. आणि नागेश्वर म्हणतो की आता तुम्ही काय करणार आहे. आता गिरिजाला वाटत असतं की आईसाहेब तुम्ही आमच्याबरोबर या. तेव्हा ती म्हणते अगं असं का. तेव्हा नागेश्वर म्हणतो ठरवा एकदा तुम्हाला कोणाबरोबर जायचं आहे ते. कारण इकडे वासंतीला प्रश्न पडतो ना नक्की काय करायचं ते. म्हणून ती बिचारी थोडीशी भावूक होते. तेव्हा ती म्हणते की मी तुमच्याबरोबरच येते. असं म्हणत ती नागेश्वरच्या गाडीत येते. आणि इकडे रुद्र म्हणत असतो काळजी करू नका गिरिजा, मी चांगली ड्रायव्हिंग करतोय असं तो सांगत असतो. पण गिरिजाच्या मनात जी शंका आहे, तिला जे काय झालेलं आहे, तिला जो काही त्रास होत आहे तो वेगळाच आहे ना. कारण काहीही झालं तरीही तिला मारण्याचा प्लॅन आखलेला आहे हे प्रभासला माहिती असतं. प्रभास धावाधाव करत गिरिजाच्या रूमपर्यंत पोहोचलेला असतो. तरीही एक गोष्ट घडते ती म्हणजे की आता गिरिजा आणि रुद्र सगळेही गेलेले असतात. तो म्हणतो काय करू मी आता, कसं करू, हे सगळं मला कळतच नाही आहे. कारण मला तिला वाचवलं पाहिजे, तिच्या जीवाला धोका आहे. आणि त्याचवेळी तो मात्र विचार करू लागतो. गिरिजाला इकडे तो फोन आठवत असतो. वारंवार तिला आठवत असतं की तो फोन आलेला होता आणि त्या फोनमुळं सगळ्या गोष्टी झालेल्या होत्या. तेव्हा मात्र आता रुद्र म्हणत असतो काय झालं आहे. गिरिजा म्हणते ती पांढरी गाडी आहे ना त्याला ओव्हरटेक करा, त्या गाडीच्या बरोबरीने चला, असं गिरिजा त्याला सांगत असते. हा जरा फास्ट चालवा, जरा सावकाश चालवा. रुद्र म्हणतो काय चाललं आहे गिरिजा तुमचं, काय बोलताय तुम्ही हे सगळं, कळतंय का तुम्हाला, किती कशासाठी एवढं सगळं, असं तो तिला सांगू लागतो. आणि इकडे गिरिजा मात्र कासावीसच होत असते. आता त्या मंदिराच्या ठिकाणी पोहोचलेले असतात. तिथं पूजेची सगळी तयारी सुरू झालेली असते. तिथं गुरुजी असतात. ते म्हणत असतात की खरंच नशिबवान आहेस तू मुली, जे काय करशील ते मनापासून. आणि आज एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुला जुनी माणसं भेटणार आहेत. हे ऐकल्याबरोबर इकडे नागेश्वर म्हणत असतो की त्याच्या आधी आम्ही त्यांना टपकवणार आहे, असं नागेश्वर बोलतो. आता गिरिजाला प्रश्न पडतो की जुनी माणसं भेटणार आहेत म्हणजे नक्की काय होणार आहे. हा विचार गिरिजाच्या सुद्धा डोक्यात सुरू झालेला असतो. आणि गिरिजा म्हणत असते की नाही, नक्कीच याच्यामागं काहीतरी असं आहे, असा गिरिजाच्या डोक्यात विचार सुरू झालेला असतो. आणि इकडे नागेश्वर मात्र गिरिजाला संपवायचा विचार करत असतो. तो म्हणतो की जे जंगलात अशी कितीतरी लोक आहेत जी गेलेत ती माघारी आलेलीच नाही, कारण खूप दाट जंगल आहे, असं बोलणं सुरू असतं. तेव्हा मात्र आता नागेश्वर तिथं आहे. गिरिजाच्या हातामध्ये कवड्या दिलेल्या असतात. आणि बरोबर एक बाई तिथं आलेली आहे, ती म्हणजे देवकी आहे, ती गिरिजाची आई. एक एक कवडी टाकत ती निघालेली असते आणि ती छकुली छकुली असा आवाज देत असते. तेव्हा मात्र आता गिरिजा त्या आवाजाच्या दिशेने जाते आणि मग त्या दोघी समोरासमोर येतात. ती गिरिजाच्या गालावरून हात फिरवते आणि छकुली म्हणत गिरिजाला जवळ घेते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.